यस खरं तर स्पर्धा मात्र ठेवावी आणि ती स्पर्धा नक्कीच मात्र जिंकावी। खरं तर चिंचअळी आज घनसोली गावाचा हा सुप्रसिद्ध संघ ज्याने 2 मॅचमध्ये शिक्कामोर्तब केला आणि दुसऱ्या मॅचमध्ये तर एक मोठी धावसंख्या त्यांनी मात्र पार केली आणि सहजरित्या मात्र सामना जिंकला। चला जाऊया नेक्स्ट मॅच। एका ठिकाणी टेटर अली आणि दुसऱ्या ठिकाणी आपण विचार केला तर कौल अली, या दोन संघादरम्यान मात्र महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डाय करो या मरोची स्थिती। या दोन्ही संघांना मात्र आता असा सामना खेळायचा आहे की हारलो तर इतिहास आणि जिंकलो तर इतिहासच मात्र झाला पाहिजे। जय केदारबाबा चषक 2025 या घनसोली गावाची एक नामवंत आणि एक ख्यातनाम स्पर्धा, ही 2 दिवसाची स्पर्धा मात्र आपल्या भेटीला आली। खरं तर काल स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस, त्या उद्घाटनीय दिवसमध्ये खरं तर विचार केला तर कोलीवाडा या संघाने बाजी मारली आणि तिथं मात्र संकल्प याची धुव्वाधार खेळी। संकल्प म्हात्रे या स्पर्धेमध्ये या पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय। खरं तर या स्पर्धेमध्ये ज्याने अर्धशतक मात्र झलकावलं एकमेव खेळाडू। शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, आल्या पहिल्या चेंडूमध्ये दर्जेदार षटकार। चेतन पाटील त्यांना माहिती आहे या मॅचचं महत्त्व काय आहे आमच्यासाठी, कारण अगर जर हारलो तर 365 दिवसांचा पुन्हा एक यस काय दर्जेदार सुरुवात मात्र झाली आहे। खरं तर एका ठिकाणी टेटर अली आणि दुसऱ्या ठिकाणी कौल अली। खरं तर कौल अलीच्या फलंदाजांनी मात्र काय षटकार घेतलाय, नाव आहे चेतन। चला मॅच चेंडू आलाय, 2 पंच मात्र तिथं सज्ज आहेत। तुमचं सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय। प्रशांत मोरे आणि संदीप पाटील ही पंचांची A1 जोडी सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये दर्जेदार मात्र काम करत असताना जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। चेंडू क्रमांक 2 सध्याच्या घडीला पहिल्या चेंडूचा समाचार घेतलाय, आता दुसरा चेंडू कसा असणार आहे। पुन्हा एकदा बिग हिट, खेळाडू आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मात्र चेंडू होता आणि आली सिंगल धाव। खरं तर चेतन पाटील मात्र आल्या पहिल्या चेंडूमध्ये षटकार, दुसऱ्या चेंडूमध्ये सिंगल। आता स्ट्राईक मात्र रोटेट झालेली आहे। संतोष मात्र आता स्ट्राईक एंडच्या दिशेने मात्र फलंदाजी करताना दिसत आहेत। खरं तर आपण श्रीहर्ष गोलंदाजी ट्रॅकवर, हा ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल आलाय संतोषच्या बॅटमधनं, मिड विकेटच्या डोक्यावरनं दुसरा षटकार। खरं तर खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है असं आपण बराच वेळ ऐकलंय, तर इथं मात्र संतोष सांगते की तुम्ही सुद्धा षटकार मारला तर माझ्याकडे ती क्षमता आहे, ती कुवत आहे, ती ताकद आहे की मी सुद्धा मात्र षटकार मारू शकतो। खरं तर पहिल्या चेंडूमध्ये आपण पहिल्याच षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावा झाल्या 13। अजून एक काय फटका सजवलाय, बॅकफुटला गेले, बॅटचा पेस ओपन केला आणि आपण जर विचार केला तर थर्डमॅन आणि पॉइंटच्या मध्येनं मात्र चेंडू रफूचक्कर झाला, तिथं मात्र घोषांती केली आहे आणि धावा मिळतील 1 आणि धावसंख्या झाली ती 14 धावा, बिन गडीबाद 14 धावा। कौल अली, खरं तर तुम्हाला कौल ठेवायचा आहे देवांपुढे आणि या स्पर्धेपुढे की हा सामना जितणं गरजेचं आहे। अजून एक मात्र उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू पंचांनी हेरलं आणि त्यानंतर कुठेतरी गोलंदाजाला दंडित केलं आणि इशारा आला वाईट बॉलचा। एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ही धावसंख्या स्कोर कार्डवरती ॲड केली जाते, 15 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत। सलामी जोडी, अजून एक मात्र बिग हिट करायचा होता पण या टायमाला वाटतं
चेंडूंवरती बोटं फिरवली होती आणि थोडंसं अनफिट झाले थोडेसे. मात्र आपण जर विचार केला तर गोलंदाजाला थोडासा त्रास होतोय. तर क्रॅम्प मात्र नक्कीच आला असेल कारण उन्हाचा तडाखा आहे. तर जेव्हा उन्हाचा तडाखा येतो तेव्हा मात्र बॉडी डिहायड्रेशन होते आणि ते डिहायड्रेशन अगर तुम्हाला घालवायचं असेल तर सर्वप्रथम मैदानाच्या आतमध्ये पाणी न्या. बघा गोलंदाजाला इजा झालेली आहे. तर आयोजकांना विनंती करतोय मैदानाच्या आतमध्ये जा. थोडासा क्रॅम्प मात्र आला आहे. आणि क्रॅम्प का आला आहे कारण आपण जर विचार केला तर होळी मात्र आता झालेली आहे आणि होळीनंतर असं म्हटलं जातं ना की गरमीचा चुपती गर्मी का मौसम आया और डर्मी कुल को लाया, तो रात को सोते समय डर्मी कुल लगाओ और अच्छी नींद पाओ. तर मैदानाच्या आतमध्ये बघा फर्स्ट बॉक्स त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर सर्व प्रकारचे मात्र गोळ्या आहेत. खरं तर आपण जर विचार केला तर बँडेड आहे. त्यानंतर आपण विचार केला तर सॅव्हलॉनचा यस एक म्हणजे सर्व गोष्टीची दखल. खरं तर गेम थांबलाय. यूट्यूबच्या माध्यमातून जे माझे मायबाप प्रेक्षक तुम्हाला प्रश्न पडला असेल कारण त्याला गोलंदाजाला थोडासा क्रॅम्प आला आहे. कारण क्रॅम्प येण्याचं कारण असं आहे की ह्युमिडिटी उन्हाचा तडाखा. खरं तर आपण तर घर बसल्या तुम्ही मॅचचा आनंद घेतात पण हे खेळाडू उन्हाला मात्र उन्हाच्या आतमध्ये उन्हाच्या तडाख्याला सोसतायत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतायत. यस गोलंदाज मात्र सज्ज झालाय. थोडीशी ट्रीटमेंट झाली त्यांच्यावरती उपचार झाला आणि उपचार झाल्यानंतर मात्र गोलंदाज तातडीने मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या आमचे साथी स्कोरर यश मडवीजी मात्र आमच्याशी जोडले जात आहेत. बघा समालोचक म्हटलं तर गुणलेखक हा पाठीचा कणा असतो समालोचकाचा. तसंच मात्र प्रत्येक गोष्टीची तंतोतंत माहिती मात्र तुम्ही आम्हाला पुरवता तेव्हा आम्ही मायक्रोफोनवरती मात्र बोलतो आणि आता बोलावंच लागेल कारण स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे मात्र काय फटका सजवलाय. खरं तर काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं आलाय संतोषच्या बॅटमधनं दुसरा षटकार. यस अजून एक 50+ खेळाडू. अरे ही घनसोली गावाची ताकद आहे. खरं तर वय वर्ष अगर 70-80 तरी झाले तरी ते मैदानाच्या मध्ये नक्कीच मात्र आपला खेळ दाखवणार आहेत. बघा हे सर्व आपण जर विचार केला तर दिग्गज खेळाडू आहेत लेजेंड खेळाडू आहेत. खरं तर घनसोली गावाचं नाव खरं तर यांच्या टायमाला त्यांनी मात्र नक्कीच गाजवलं असेल कारण त्यांच्या टायमाला दादा खरं तर बॅड लक असेल. यूट्यूब नसेल DJ नसेल त्यांच्या पायामध्ये एखादा बुटन असतील त्यांच्याजवळ हवेशीर बॅट नसेल पायामध्ये चप्पल घालून मात्र क्रिकेट खेळलं असेल. ट्रॅकचा तर आता पता नसेल कारण त्या काळाचं क्रिकेट होतं आणि आत्ताचा काल अरे बाबा बाबा 6,000ची बुटं 3,000ची ट्रॅक पॅन्ट 5,000ची टी-शर्ट र बाप आवरा खर्च आणि ते तुम्ही खर्च केला ना तेव्हा त्या टायमाला फर्स्ट प्राइज असायचं. म्हणजे विचार करा नवीन पिढी आज तुम्हाला काय संधी आहे. खरं तर सर्व मोठा तुमचा प्रमुख अगर आपण जर विचार केला तर ब्रह्मास्त्र यूट्यूब आहे. अजून एक विकेट करायचा होता खरं तर आणि पंचांचं बोट आकाशाकडे. चेतनला मात्र आता माघारी परतावा लागलाय कारण लेग बायच्या स्वरूपात मात्र हे आउट होत आहेत. अब सोए हो तो जाग जाओ क्योंकि मैदान के अंदर घनसोली गांव की दहशत इनका यहाँ पर आगमन होता हुआ यानी भीम अब इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर यानी हर गेंद का अब मर्डर कत्ल
क्योंकि ताकत तो इस बल्लेबाज में दमखम तो ज्यादा है और पावरफुल सिक्स हमें इनके माध्यम से देखने को मिला पिछली मैच में। इस मैच में भी धुआंधार बल्लेबाजी नजर आएगी क्या? कि इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर रितेश जी नए बल्लेबाज का यहां पर आगमन हुआ है। तो गेंदबाजी ट्रैक पर एक नया गेंदबाज फिर से एक बार रोशन। देखिए ज्यादा समय ना यहां पर खर्च करें प्लीज, मैं आपसे विनंती करता हूं, मैच ऑन कीजिए। कोई मीटिंग कोई चर्चा अब नहीं चलेंगी क्योंकि आज इस टूर्नामेंट का आखिरी दिन है और इस आखिरी दिन में हमें मेगा फाइनल भी खेलना है, यानी एक एक्स्ट्रा मैच ज्यादा। तो इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर जिस घड़ी का इंतजार था वो बल्लेबाज आता हुआ रितेश, एक दाएं हाथ के बल्लेबाज। ओ यहां पर बैट का स्विंग देखिए, बैट का फ्लो देखिए, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है यहां पर। सही समय में बिंदी गेंद आती हुई और देखिए टप्पा खाने के बाद गेंद ने हल्का सा काटा बदला और विकेट के पीछे यहां पर कोई गलती नहीं। तो ये सही समय पे ये बिंदी गेंद आती हुई, नाम है रोशन। अब रितेश फिर से एक बार तैयार। अब यहां पर मैंने पहले ही कहा था इस घनसोली गांव की दहशत, यानी इस घनसोली गांव के भीम के नाम से जाने जाने वाला ये बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर एक हार्ड हिटर बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर, और उतना ही जबरदस्त गेंदबाज हमें नजर आ रहा है रोशन पाटिल। इस बार कनेक्शन प्रॉपर नहीं था, देखिए बैट की स्विंग, जो बैट का फ्लो है ना वो काफी बढ़िया है। दूसरा रन चाहते थे लेकिन मना किया यहां पर संतोष ने, क्योंकि संतोष ने कहा है कि तो रुको जरा वेट करो, क्योंकि संतोष ने भी दो बड़े बड़े छक्के लगाए। इस घनसोली गांव की पावर हिटर हमें इस वक्त खेलते हुए नजर आ रही है, क्योंकि 50 प्लस के ये खिलाड़ी है। अब देखिए ये क्या फिटनेस है, किस लेवल का फिटनेस है, ये नवी मुंबई का फिटनेस है, ये घनसोली गांव का फिटनेस है। अगर यहाँ पर देखिए 60 साल का भी खिलाड़ी जिस तरह 25 साल का खिलाड़ी प्रदर्शन करता है ना, उसी तरह यहाँ पर सभी दिग्गज प्रदर्शन करते हुए। तो देखिए कान मंत्र यहाँ पर कैप्टन ने दिया है गेंदबाज को, अब क्या करना है, किस तरह गेंदबाजी करना है। इस बार देखिए जड़ों में गेंद थी, यहाँ पर ब्लॉक होल गेंद चॉप किया। अब देखिए काऊ कॉर्नर जोन पर वहां पर खिलाड़ी तैनात है। इस वक्त सिंगल रन आता हुआ स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ, एक विकेट के नुकसान पर 24 रन। दूसरा ओवर जारी है और इस ओवर के 2 गेंदें शेष है, यानी देखना है इस 2 गेंद सीमा रेखा पार जाएगी क्या। तो थोड़ी सी यहाँ पर व्यू रचना फील्डिंग की इस खिलाड़ी के लिए। देखिए ट्रैप यहाँ पर रचा जा रहा है, जाल यहाँ पर बिछाया जा रहा है, लेकिन ये जाल तोड़कर ये मछली फरार हो जाएंगी। मैंने पहले कहा था यहाँ पर ट्रैप रचा था, जाल बिछाया था और इस जाल में बड़ी मछली, यानी रितेश जी अब जाना होगा आपको डगआउट की ओर। तो मिस टाइम हुआ यहाँ पर ये स्ट्रोक। तो एक धाकड़ बल्लेबाज इस वक्त मैदान के बाहर जाता हुआ, गेंदबाज ने इस बल्लेबाज को चलता किया, नाम है इस गेंदबाज का रोशन। आइए चंदन जी, आते साथ ही खूबसूरत स्माइल हमें देखने को मिली। अब जब चंदन जी आए तो वो हमें डायलॉग भी बोलना होगा। चला जाऊया आता, शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये। नवीन बॅटर मात्र दाखल झालेत ओम पाटील। खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर टेटर अली आणि त्यांच्या समोर मात्र कौल अली, आणि यांच्या दरम्यान खरं तर त्यांना माहिती आहे डू ऑर डाय, करो या मरोची परिस्थिती। जो जिंकणार तो पुढच्या फेरीमध्ये अर्थातच नेक्स्ट मॅच मध्ये प्रवेश करणार, आणि जो हारणार तर तुम्ही ओला करा, टॅक्सी करा, रिक्षा करा, बाईकनी जा, मला वाटतं तुम्ही काहीच करू नका। 5 मिनिटाचा वॉकवरती मात्र तुमचा गाव आहे, चालत जा। हो काय फटका सजवलाय, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक, ताकदीचा वापर, ज्याप्रमाणे बंदुकातनं गोळी निघावी ना तसंच मात्र बॅट मधला चेंडू जमिनीला गुदगुळा करत आणि जमिनीला आग लावणारा आलाय फलंदाजीच्या माध्यमातून मोठा चौकार।
धावसंख्या झाली 2 षटकानंतर 28 धावा. म्हणजे बघा ना 14च्या सरासरीने मात्र धावा कुठल्या जात आहेत. खरं तर जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्ष मात्र या गोलंदाजांनी दाखवलं. नाव आहे रोशन. या षटक टाकत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाच्या त्यांनी मात्र विकेट घेतल्या आणि दोन्ही जबरदस्त फलंदाज होते. पहिल्या फलंदाजाला चेतन पटेलला त्यांनी माघारी पाठवलं डगआउटच्या दिशेने आणि नो बॉल. तर कहाणी में ट्विस्ट. यस नो चेंडू. चला ओव्हर कंप्लीट. खरं तर आयोजकांनी सांगितलं की पॉवर प्लेला तुम्ही 3 खेळाडू लावू शकता कारण या तुम्ही इथे या दादा इथे या जरा. खरं तर मानाची स्पर्धा यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. तुम्ही बसा चर्चा करा आणि तदनंतर निष्कर्ष काढा की काय आहे. थोडासा आपण ब्रेक घेऊया त्याच्यात हरकत नाही आहे. बघा बोलणी झाली आयोजकांशी आणि खरं तर खेळाडूंशी आणि एक चांगलं चित्र मात्र बघायला भेटलं. तर ऑनच्या दिशेने 3 खेळाडू होते तर आयोजक सांगतात की काही हरकत नाही आहे कारण तुम्ही लावू शकता आणि ती लीगल डिलिव्हरी आपण असं म्हणूया. आणि षटक क्रमांक 2 मात्र संपुष्टात. 30 षटक मात्र मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज मात्र दाखल होत आहेत आणि आपली गोलंदाजाची जादू मात्र दाखवत असताना स्वतः संघनायक. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर नाव आहे गणेश पाटील. गणेश पाटील सध्याच्या घडीला टीमचा म्होरका, टीमचा कॅप्टन, टीमचा सेनापती गोलंदाजी ट्रॅकवर मात्र दाखल झालाय. पण तुमच्या समोर मात्र तुमच्याच कालातला खेळाडू आहे. हो इथं मात्र काय घडलं. खरं तर लो फुलटॉस चेंडू होता. खरं तर फलंदाजाला वाटलं की हा माझ्या रडारमध्ये चेंडू आहे. तसं काय झालेलं नाही आहे. चेंडू पलीचा संपर्क झालेला नाही आहे आणि आलाय मोक्याच्या क्षणी हा चांगला आणि उत्कृष्ट चेंडू असं म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू कारण कॅप्टन आहे. या टायमाला पदललित दाखवलं आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं संतोषच्या बॅटमधनं आलाय 3रा दर्जेदार षटकार. चला व्हॉलेंटियर्स आणि चेंडू मात्र जो जातोय 34 धावा 34 धावा. यस संतोष पाटील खरं तर आपल्या स्वतःचं वैयक्तिक 20 धावा त्यांनी या मॅच मध्ये कुठल्यात आणि 7 चेंडूचा सामना केला. त्याच्यामध्ये आपल्याला 3 षटकार मात्र बघायला भेटले. 2 सिंगल आणि 1 डबल धाव. म्हणजे या 2 धाव हे समीकरण आहे. संतोषच्या बॅटचं आपण विश्लेषण आपण केलं. खरं तर वय वर्ष 50+ असणारा हा खेळाडू जणू काय 25 वर्षाचा खेळाडू फलंदाजी करतोय का काय. कारण या फलंदाजाला काही सांगायची गरज नाही आहे कारण अनुभव काय आहे ते त्यांना माहिती आहे आणि नवी मुंबईच्या बरेचशा स्पर्धा गाजवण्याचा विक्रम मात्र या खेळाडूंनी नक्कीच केला असेल. कारण एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांचे जर पाहिलं जातं घनसोली गावाची आन बान शान. पुढे एकदा
पदल ललित दाखवलं आणि बॅक टू बॅक आलाय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मिळालाय दुसरा षटकार. अगर फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच ताल्या तर तुम्ही वाजवाच, कारण घनसोली गावाची अनुभवाची सिदोरी म्हणजे काय चेंडूला रीड केलंय बघा. एक फटका ऑनच्या दिशेने आणि दुसरा फटका ऑफच्या दिशेने असं म्हणावं लागेल. मैदानाच्या चौफेरबाजी फटकेबाजी मात्र सुरू आहे. यस धावसंख्या मात्र झपाट्याने वाढत असताना ज्याप्रमाणे भारतामध्ये करुणा जसा झपाट्याने वाढला तसा स्कोर कार्ड झपाट्याने वाढतोय. अजून एक मात्र फुलटॉस चेंडू होता पण उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी पंचांनी हेरलं. दोन्ही हात समांतर केल्यानंतर आम्हाला इशारा दिला इट इज अ वाईट बॉल. 41 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. खेळाडू येत आहेत, प्रयत्न मात्र केला होता पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मात्र चेंडू होता. आणि पुन्हा एकदा मात्र दुहेरी धाव संतोषच्या बॅटमधनं. आज काय बॅटिंग मात्र साकारली या स्पर्धेमध्ये. अर्थातच जय केदार बाबा चषक 2025 खरं तर मानाची स्पर्धा आणि त्या मानाच्या स्पर्धेला मानवंदना देणारा हा खेळाडू आपल्या नावाची छाप मात्र सोडत असताना पुन्हा एकदा शॉट ऑफ द डे म्हणजे पदल ललित दाखवलं. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं संतोषच्या बॅटमधनं आलाय हा 5वा खणखणीत षटकार. आणि वैयक्तिक आता त्यांच्या धावा आपण मोजल्या गेल्या तर वैयक्तिक यस धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 49 धावा. 49 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी. यस इथं मात्र काय फटका सजवलाय जमिनीला गुदगुळ्या करत. मात्र चेंडू पुन्हा एकदा ऑनच्या दिशेने अर्थातच काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र चेंडू गेला. यस एकदा जोरदार ताल्या जाऊन दे. कौल अली तुमच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि ऑल क्रेडिट गोज टू संतोष भाई. म्हणजे षटकाराची आतिषबाजी आपण या सध्याच्या घडीला या मैदानामध्ये बघतोय. घनसोली गावाची रन मशीन असं आपण यांना घोषित करूया. म्हणजे पहा ना, या दरम्यान आपण स्वागत करूया या घनसोली गावाचे जबरदस्त व्यक्तिमत्व निकेतजी मडवी साहेब. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वप्रथम हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. फक्त आता एकच गोष्टीची कमी आहे निकेत भाई, तुमच्या डोळ्याला चष्मा नाही आहे. कारण आपण कालच्या दिवशी बघितलं प्रत्येक आयोजकांच्या डोळ्यामध्ये चष्मा होता, पण आज तुम्ही एकमेव असे आमचे खरं तर पाहुणे आहेत. तुमच्या डोळ्यामध्ये नक्कीच आता तुम्ही चष्मा मागवाच. जाऊया मॅचच्या दिशेने. नक्कीच सरांचं आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सर आपलं हार्दिक स्वागत. एक दर्जेदार स्पर्धा, आमच्या आगरी लोकांची स्पर्धा, न कंचे गोष्टीचा आय कमी नाही आहे, न जाम भारी स्पर्धा आहे ना. आय बघशील तर वय ना वय वर्ष 50 ते वय वर्ष 60 आय बॅट्समॅन येतात ना बाय लांबचे लांब छक्का मारतात. यस आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर रोशन. आता नवीन स्कोरर आमच्याशी जोडले जात आहेत. सकाळपासून फार मेहनत या सरांची नावं घेणं सुद्धा गरजेचं आहे. रत्नदीप सर आमच्याशी जोडले जात आहेत. रत्नदीप सर खरं तर तुमचा चेहरा सुंदर आहे, पण थोडंसं हास्यस्मित तुमच्या चेहऱ्यामध्ये आलंच पाहिजे. खरं तर आता चंदन भाई मात्र इथं आलेले आहेत. आणि चंदन भाई आप खाना खाइए, टेंशन मत लीजिए, जैसा ही वो गेंद आएंगी तो आपका नाम भी यहाँ पर लिया जाएगा. नंदन भाई सॉरी चंदन भाई भी थे ना कल भाई फील्डिंग में. इथं काय घडलं खरं तर
चेंडू गेला आउट ऑफ द पार्क, मिळाल्या 6 धावा. खरं तर झेल होता, झेल हातातनं निसटला आणि सरळ झेल हातातनं निसटल्यानंतर त्यांनी सीमारेषा ओलांडली. आणि बघा यूट्यूबच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले मात्र आपल्याला बघायला भेटतोय. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमच्या बॅटमधनं हा एक मोठा फटका मात्र बघायला भेटला. खरं तर चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. रोशन अजून एक मात्र बिग हिट करायचा होता. पायचीची अपील आणि पंचांचं बोट वरती आकाशाकडे आणि ओमला मात्र आता ग्राउंड मात्र सोडावं लागणार आहे आणि डगआउटच्या दिशेने मात्र चालत जावं लागणार आहे कारण पंचांचा इशारा आलाय. OUT अर्थातच फलंदाज बाद. आता खरं तर आपण जर विचार केला तर कौल अलीचे बाहुबली सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅकवर मात्र दाखल होत असताना आता बघायचं आहे जास्त चेंडू तुमच्याजवळ नाही आहे. खरं तर षटकाचा आपण जर विचार केला तर 4थं षटक मात्र मार्गस्थ आहे आणि रोशननं मात्र हे 4थं षटक मात्र हाताळत असताना खुशी कभी गम असा हा षटक मात्र आपल्याला बघायला भेटलं. खरं तर गम या गोष्टीचा आहे की षटकार आला आणि खुशी या गोष्टीची आहे की विकेटसुद्धा आली. इथं मात्र बॅटची इनसाइड एज लॉंग स्टॉप रिझन चेंडू गेला खरं तर डिक्लेअर झोनमध्ये जिथं धावा मिळतील फक्त 1 आणि धावसंख्या मात्र पुढे जाते 58 धावा. चांगली धावसंख्या आहे. खरं तर आपण जर या ग्राउंडचा विचार केला तर गोलंदाजीचा अटॅक अगर तुमचा चांगला असला ना तर तुम्ही एखादा कमी धावासुद्धा डिफेंड करू शकता कारण क्रिकेटचं सूत्र आहे जेवढे ताकदीचे फलंदाज तुमच्या संघामध्ये असतील ना तर तेवढेच मात्र ताकदीचे गोलंदाजसुद्धा मात्र तुम्ही संघामध्ये ठेवा कारण जेव्हा फलंदाज धावा करतात तेव्हा गोलंदाजाला धावा डिफेंडसुद्धा करता यायला पाहिजे. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर रोशन मात्र गोलंदाजी करत असताना कुठंतरी आता मात्र षटकार आम्हाला बघायला भेटत नाही आहे कारण त्याचं मुख्य कारण संतोष मात्र नॉनस्ट्राईकच्या दिशेने मात्र उभे आहेत कारण असा एकमेव खेळाडू आहे ज्यांनी 12 चेंडूचा सामना केला आहे आणि 36 धावा मात्र कुठल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 5 षटकार. शेवटचा चेंडू 4थं षटक बघायचं आहे. नवीन फलंदाज आशिष सध्याच्या घडीला जर्सी क्रमांक 64 मोठा फटका आणि काय क्षेत्ररक्षण. खरं तर टायमिंग मात्र जुळलेलं नाही आहे. बघा क्रिकेट म्हटलं तर टायमिंगचा खेळ. आठवण करा युवराज सिंग आणि खरं तर स्टुअर्ट ब्रॉड त्या 7 षटकार अगर तुम्ही परत अगर रिव्हर्स बघितलं ना त्याच्यामध्ये एकही ताकदीचा फटका नव्हता. सर्व मात्र टायमिंगचा खेळ होता आणि वाखाणण्याजोगी प्रत्येक षटकार मात्र तो होता. म्हणून क्रिकेटमध्ये ताकदीचा वापर नाही चालत. एखाद्या फलंदाजाचा टायमिंग चांगला असला ना तर एखादी लांब अगर बाउंड्री असली तर त्याला सुद्धा मात्र तो पार करू शकतो. 4 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. 4 षटकानंतर आपण जर धावसंख्येचा विचार केला तर 59 धावा आणि 3 विकेट मात्र माघारी परतले. तेच म्हणजे कौल अली या संघाची. 4थं षटक स्लॉग ओव्हर. अजून एक बुरा ना मानो होली खत्म हो चुकी है. चलो चलते इस वक्त गेंदबाजी ट्रॅक पर. खरं तर मागील मॅच मध्ये दर्जेदार गोलंदाजी मात्र ज्यांनी केली आणि अजून एक वर्ष अजून एक 50+ वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय. नाव आहे किशोर पाटील. यस, पिता आणि पुत्र
अजून एक बाबा 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 आयला र आयला कवरा मोठा छक्का. बघा ही जी आमची स्पर्धा आहे ना ही आगरी कोली लोकांची आहे आणि आया अवरं लांब षटकार मात्र बघायला भेटेल. तर ते बसून शिर्या आणि मॅचचा आनंद घ्या. षटकार मात्र ठोकलाय. अजून एक मात्र फटका फसलाय. ओहो खरं तर खेळाडू होते पण त्याला खेळाडूंनी चकमा दिला. थोडेसे मात्र अनफिट आहेत पण प्रयत्न मात्र केला. आता स्ट्राईक मात्र रोटेट झालेली आहे. पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर मागील षटकामध्ये संतोष मात्र दिसलेच नाही स्ट्राईक एंडला. पण आता बराचसा कालानंतर मात्र संतोष स्ट्राईक एंडला आलेत आणि जास्त चेंडू उर्वरित नाही आहे. आपण जर विचार केला तर 4 चेंडू तुमच्या समोर आहे आणि या 4 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. अजून एक फटका फसला आहे. खरं तर पॉईंटला खेळाडू होते पण आपण जर विचार केला तर तो झेल मात्र सुटला आणि संतोष यांना पुन्हा एकदा जीवनदान भेटले. गोलंदाज थोडेसे नाराज असतील कारण संधी मात्र निर्माण करून दिली. बघा जेव्हा गोलंदाज जेव्हा संधी निर्माण करतात तर खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही त्यांना साथ द्या. कारण फार आपण जर विचार केला तर क्रिकेटमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हटलं तर गोलंदाजी आहे. कारण एखादी कमी असे गोलंदाज असतात प्रत्येक मॅचमध्ये पण त्यांना मॅन ऑफ द मॅच भेटतं. अजून एक चेंडू गेला सीमारेषा पलीकडे आणि आलाय हा आगरी कोळी बांधवाचा ब्रँडेड षटकार. मी अगोदर सांगितलं हे घनसोली गावाचे बाहुबली आहेत. अगर त्यांच्या रडारमध्ये चेंडू आला तर हा चेंडू सरळ घनसोली स्टेशनसह आपण जाऊ शकतो एवढी ताकद आहे. खरं तर अटॅक मात्र केला जातोय. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकाचे 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. धावसंख्या 73. लो फुलटॉस चेंडू खरं तर चुकीच्या दिशेने मात्र शॉर्ट सिलेक्शन मात्र बघायला भेटला. खरं तर चेंडू नो बॉल आणि त्याच्यावरती आलेली सिंगल धाव. अर्थातच 2 धावा. खरं तर चिंचअळी 2 मॅच मात्र तुम्ही जिंकल्यात आणि 2 मॅच जिंकल्यानंतर कुठेतरी मात्र तुम्ही जेवणाचा आस्वाद घेता का ना. कारण तुमचा हक्क आहे. या स्पर्धेच्या मागे जेवढी मेहनत आहे ती तुमची आहे. 2 दिवस झालं तुम्ही मात्र चांगली मेहनत करता. म्हणून पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचअळी आयोजित घनसोली गाव जय केदार बाबा चषक आणि केदार बाबा चषकाला हा सुंदर असा झेल मात्र पकडलाय. पण हा फ्रीची डिलिव्हरी आहे. बघा जल्लोष तुम्ही करू नका कारण हा फ्रीचे मात्र चेंडू होता. फलंदाजाला सुद्धा माहिती होतं की नाही हे प्रश्न नक्कीच पडलाय कारण एका स्ट्राईकवरती 2 गाड्या धावत होत्या. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली ती 76 आणि या स्पर्धेचं पहिलं धावांचं उच्चांक मोठं होईल का. 80 धावा मात्र होतील का नाही. इथं मात्र चेंडू आला शेवटच्या क्षणी. निर्धाव 5 षटकाचा खेळ आणि इथं मात्र सामना सुरू आहे. एका ठिकाणी टेटर अली दुसऱ्या ठिकाणी कौल अली. तर कौल अलीनी मात्र प्रथम फलंदाजी करत असताना धुव्वाधार फलंदाजी संतोषची मात्र आपल्याला बघायला भेटली. एकदा संतोषची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताली वाजवून द्या मित्रांनो. वय वर्ष 50+. धावसंख्या झालेली आहे ती 76 धावा. शेवटचा चेंडू डॉट आणि 77 धावांचं मात्र आव्हान. मात्र आपण जर विचार केला तर टेटर अली संघासमोर आहे आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होईल त्याचं धावतं समालोचन मात्र घेऊन येतील मॅन फ्रॉम तलवली. मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती सुशांत पाटारे सर.
थँक्यू सो मच किरण भोईर सरांचा आपण आवाज ऐकलात. अतिशय चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलीत. गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचोळी आयोजित जय केदार बाबा चषक 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं किरण भोईर सरांनी अतिशय 4 छान लावले या मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये त्यांची वाणी आपण ऐकलात. चला फिल्डिंग लावून घ्या. कवळी टीम जास्त वेळ घेऊ नका आपण मैदानाच्या आतमध्ये. सेव्हन्टी 77 धावाचं म्हणजे 77 धावाचं टार्गेट इथे उभं केलंय. बॅटिंग करत असताना 5 षटकामध्ये कवळाली टीमने आणि टेटरा या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला ऑनफिल्ड अंपायर आपण मॅच लगेच चालू करायचे. पूर्वार्धाला होते सुरुवात. सर्वांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये गुरुदत्त क्रिकेट संघ चिंचाळी घनसोली आयोजित जय केदार बाबा चषक 2025 या आज शेवटच्या दिवसामध्ये आणि जिथे सामना चौथा रंगतोय म्हणजेच लुझर वर्सेस लुझर अशी मॅच सध्या सुरू आहे. कवळाळी विपक्ष टेटराळी टीमने नाणेफेक जिंकली होती. 5 षटकामध्ये 77 धावापर्यंत रोखण्यामध्ये यश आलंय आणि खऱ्याच खूप चांगली बॅटिंग राहिली. बॅटिंग करत असताना 77 धावा उभारल्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात संदेश आणि नॉन स्ट्राइक एंडला श्रीहर्ष आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचे हे पहिले षटक रितेश पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये P1चं हे पहिले षटक. संदेश आणि श्रीहर्ष सध्या चला पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होती सुरुवात. 77 धावाचं टार्गेट. पहिला बॉल राईट आर्म फ्रॉम द विकेट. पहिलाच बॉल डाव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा नाही मिळणार धाव म्हणजे धाव घेण्याचा प्रयत्न झालाच नाहीये. परंतु आशिष पाटीलची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न पण डायरेक्ट हिट केला होता परंतु धाव मिळत नाहीये. दुसरा बॉल ओव्हर द विकेटने रितेश पाटील. यावेळेस लफ केलाय. बॉल हवेत. मिड ऑफचे फिल्डर बॉल खाली येत आहेत आणि काय कॅच पकडले मित्रांनो. कॅच आवडले सर टाळावायला हरकत नाहीये. ग्रेट कॅच दीपक पाटील. काय कॅच पकडले. कॅच ऑफ द डे. मागे धावत धावत स्वतःला सावरला आणि शेवटपर्यंत बॉलवरची नजर ती मात्र सोडली नाहीये आणि अशा उष्ण तापमानामध्ये असं चांगलं टायमिंग आणि एवढं चांगलं जजमेंट एखाद्या अनुभवी खेळाडूकडेच असतं. आणि पहिली विकेट आली. फलंदाज बाद झालेत. संदेश पाटील मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या बॉलवरती विकेट. रितेश पाटीलला पहिलं यश प्राप्त झालंय. दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि आता मैदानाच्या आतमध्ये संदेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. संदेश ठाकूरची सुरुवात जर पाहायला गेली तर अंडरम क्रिकेटपासून झाली. अंडरम क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीचं खेळलं परंतु आता गावासाठी
आपल्या आळीसाठी देखील खूप चांगले क्रिकेट खेळतात. बघता बघता किरण स्मृती घनसोली या टीमच्या वतीने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगलं क्रिकेट राहिलंय. यावेळेचा फटका फक्त ऑन साईडला दिशा दिली. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. टीमची धावसंख्या तर ती 1. टीमची धावसंख्या फक्त धावफलकावरती 1. 77चं टार्गेट आणि विकेट पहिली गमावली ते म्हणजे संदेश पाटील बाद झालेत आणि आता संदेश ठाकूर 3ऱ्या क्रमांकावरती. हाफ ट्रॅकर बॉल पुल केल्या बॉलला बॉल एक टप्पा घेत स्क्वेअरली बाउंड्री लेनच्या बाहेर संदेश ठाकूरच्या बॅटमधून हा पहिला क्रॅकिंग चौकार. चौकार आला. चौकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या त्याची 5. पहिला बॉल पाहायला गेलं तर डॉट विकेट सिंगल नंतर चौकार. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. टीमची धावसंख्या 5 आणि संदेश ठाकूरकडे क्षमता आहे. आता त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. 77 धावाचा पाठला आपल्याला करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती संदेश पाटील बाद झाले. यावेळेस ऑन साईडला थोडीशी फंबल आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट मिड विकेटला थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. एक सिंगल जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या फलकावरती 6. शेवटचा 1 बॉल शिल्लक. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि रितेश पाटील हा शेवटचा बॉल. लॉफ्ट केलाय. समोर उडवलाय. प्रॉपर टायमिंग. बॉल आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर मिस्टर श्रेयांश पाटीलच्या बॅटमधून हा शेवटच्या बॉलवर धमाका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि बॉलिंग करत असताना रितेश पाटीलने धावा खर्च केला तब्बल 12. 1 विकेट आली. 77 धावा आहेत. सुरुवात जर पाहायला गेली तर 12 धावा आल्यात. सुरुवात तर खूप चांगली झाली परंतु श्रीहर्ष पाटीलने अखेरच्या बॉलवरती षटकार ठोकला. ते देखील आता चांगल्या टचमध्ये. नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल या षटकाराने. अरे ज्यावेळेस बॅटच्या मिडल एंडला बॉल कनेक्ट होतो नक्कीच फलंदाजाचा आत्मविश्वास तो डबल होतो. आता आत्मविश्वास आता डबल देखील झाला असेल श्रेयांश पाटीलचा. दुसरं षटक पॉवर प्लेचं हे दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल. संदेश ठाकूर एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार श्रेयांश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मॅचमध्ये नक्कीच चुरस निर्माण होईल कारण की डुएट हा मॅच जर गमावली तर या स्पर्धेतून बाहेर. यावेळेस सलाफ करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. काय कॅच पकडले. यशांच्या अगदी लगत उभा होता आशिष पाटील. बॅटची कडा आणि कॅच पकडली यशाच्या मागे आशिष पाटीलने. संपला संदेश ठाकूरचा खेळ. तो जायला आता मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2. दुसरा धक्का 12 या धावसंख्येवरती. काय क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न ऑन इनफिल्डच्या वरतून. फटका फर्स्टला संदेश ठाकूरचा. बॅटची कडा लागली आणि कॅच खूप चांगली पकडली आशिष पाटीलने. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 77 धावा आपल्याला बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. जिथे सुरुवात जर खडतर राहिली 2 विकेट गमावल्यात म्हणजे महत्त्वाचे खेळाडू तंबूच्या आश्रयाला आता आपल्याला पाहायला मिळतील. श्रेयांश पाटील आणि दीपक ठाकूर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते. आणि दुसऱ्या षटकातील हा दुसरा बॉल. यावेळेस बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. ग्रेट कॅच. व्हाट अ कॅच.
एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल टिपला जातो. रितेश पाटीलने पकडले कॅच, पकडलाय झेल आणि संपलाय दीपक ठाकूरचा खेळ. काय कॅच पकडले अफलातून झेल. की स्कोरच्या माध्यमातून आपल्याला देखील पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळते कॅच का एफर्ट पाहायला मिळाले. अफलातून झेल, अनेक झेल अनेक कॅचेस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी देखील दीपक पाटीलने ती कॅच पकडली, अफलातून कॅच. संदेश पाटीलला त्यांनी ते बाद केलं. ही कॅच देखील तेवढीच फार इम्पॉर्टंट. तिसरा धक्का 12 या धावसंख्येवरती. 2 बॉलवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. ओम पाटील ऑन अ हॅट्रिक. ओम पाटील मात्र हॅट्रिक वर आहे. जय केदार बाबा चषक 2025 ची पहिली हॅट्रिक कंप्लीट करेल का, हा प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनामध्ये नक्कीच असणार आहे. ऑन हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती ओम पाटील. नवीन फलंदाज आर्यन पाटील. लॉफ्ट केल्या बॉलला, समोरच्या दिशेने फिल्डर आहेत. खूप चांगली फिल्डिंग. सिंगल एक धाव मिळते. टीमची आता टोटल धावसंख्या ती 13 धावसंख्या धावफलकावरती. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 13 धावा 3 गडी बाद. ओम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेटने सज्ज स्ट्रायकिंग एंडला श्रीहर्ष. पहिला बॉल इथे उडवण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु मी ती कुठलीही धाव नाही मिळणार, म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आतापर्यंत ओम पाटील हाताळलेत आणि खूप चांगल्या धाटणीचे इम्पॅक्ट टाकणारे चेंडू पाहायला मिळाले. 2 विकेट 1 धाव खर्च केली 4 बॉलमध्ये. खोलात टाकलाय, ड्राईव्ह केलाय, मिड ऑनला खूप चांगली फिल्डिंग. रितेश पाटील खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉट बॉल. या षटकामध्ये फक्त 1 धाव 2 विकेट, म्हणजे इकॉनॉमी फार चांगली राहिली आहे ओम पाटीलची. खूप चांगलं षटक. अखेरचा बॉल. या षटकातील पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आणि अखेरचा बॉल. यावेळेस देखील खोलात टाकलाय, समोर बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. रितेश पाटीलची पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील. श्रीहर्ष पाटील मैदानाच्या बाहेर. अखेरच्या बॉलवर आली ती विकेट. बॅटर आउट. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती, ते म्हणजे 13. 4 गडी बाद. संघ मात्र आता अडचणीत सापडलाय. संघ अर्थातच पाहायला मिळतोय ठेटराळी हा संघ पाहायला मिळतोय. 4 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत. आता मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आता मिडल ऑर्डरला काहीतरी करावं लागेल सामना जिंकण्यासाठी, कारण की 4 फलंदाज आता बाद झालेत. बॉल शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये 18, आणि हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 64 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडूत 64 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आर्यन पाटीलच्या साथीला रोशन पाटील आलेत बॅटिंगसाठी नॉनस्ट्राईक एंडला. आणि बॉलिंग ट्रॅकवरती स्वतःचं दुसरं, संघाचं 3रं षटक रितेश पाटील. यावेळेसचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग इन मिस. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रितेश पाटील देखील या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी, इम्पॅक्ट टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिले षटक हाताळलं, तब्बल 12 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये ओम पाटीलने फक्त 1च धाव खर्च केली. यावेळेस साफ्टकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅट चिकडा. बॉल चालला पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये. टीमची आता धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती. संघ आता अडचणीत सापडलाय. ठेटराळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सर रिक्वायर्ड रन रेट जर पाहायला गेलं तर 17.18 वरती जाऊन पोहोचलाय, आणि टार्गेट आहे 77 धावायचं 5 ओव्हरमध्ये.
काय गोलंदाजी करतात कवळाली संघ. आणि करंट रिक्वायर्ड रन रेट पाहायला गेलं तर 6.46 राहिला आतापर्यंत. 17 चेंडू आणि 63 धावा. यावेळेस सापटेकर बॉल पुल केलाय, पुल झालाय सक्सेसफुल, बॉलला केलंय गोल. आर्यन पाटीलच्या बॅट मधून धमाका. आर्यन पाटील फेकून दिले बॉलला सीमारेषेच्या बाहेर. षटकार पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट. टीमची धावसंख्या या 6 धावाच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धाव फलकावरती धावा आहेत ते म्हणजे 20. बॉल झालेत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3. अजूनही बॉल शिल्लक आहेत या षटकातील 3. यावेळेसचा बॉल देखील ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न. बॅटची काढा, बॉल जाईल पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावरती 21 आणि आता 2 बॉल शिल्लक. संघ आता अडचणीत आहे. अडचणीतून कुठला फलंदाज देखील आपल्या टीमला काढेल बाहेर. मॅच ऑन आहे. जर का क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तर कुठलाही वक्तव्य करणे हे मूर्खपणाचं ठरेल. परंतु मॅचमध्ये पकड कवळाली संघाची पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल देखील कडा लागले, बॅटची कडा लागून बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. या बॉलवरती देखील सिंगल. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. रितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती, स्वतःचं दुसरं, संघाचं तिसरं आणि त्यातला अखेरचा बॉल. 13 चेंडू 55 धावा. कठीण होत चाललं अवघड. हे आव्हान कठीण होत चालले ठेटराळी संघासाठी. यावेळेस फुलटॉस बॉल शॉर्ट मिड ऑनला खूप फंबल झाले, परंतु वाईडिश लॉंगॉनला रितेश पाटीलची चांगली फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकाच्या खेळाकडे टीमची धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा. पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती 12 बॉल 54 धावा बनवायचे आहेत. 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 54 धावा करायचे आहेत. 54 धावा, 12 चेंडू 21 रन. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत पाटील 12 बॉल 54 धावा. मॅचमध्ये कमबॅक करत असेल तर अनिकेत पाटीलला आता तुम्हाला काउंटर अटॅक करावा लागेल. या षटकामध्ये किमान 3-4 मोठे फटके तर मारावेच लागतील ठेटराळी टीमला जर या मॅचमध्ये आपल्याला पुनरागमन करायचं असेल तरी. यावेळेसचा बॉल ऑन साईडला, खूप चांगला फटका परंतु डीपमध्ये चांगली फिल्डिंग. लॉंग ऑनला रितेश पाटील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. 1 धाव जरूर आली. पहिल्याच बॉलवरती सिंगल. रोशन पाटील स्ट्रायकिंग एंडला. हा प्रकार बॉल पुण्याला उडवला, बॉल हवेत. फिल्डर त्याखाली येतात वेगाने. लॉंग ऑफचे फिल्डर त्या बॉलवरती येण्याचा प्रयत्न झाला परंतु कॅच झाले, ड्रॉप. 1 धाव मिळते. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा. तुमको मॅच जर जिंकायचे असेल ना तर तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील. जर का मोठे फटके येत नाही आहे ना तर तुम्ही मॅच नक्कीच गमवाल. मोठे फटके मारायला धावाची नितांत गरज आहे ठेटराळी टीमला. यावेळेसचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज बॉलवरती येतील, पकडले, कॅच, संपलाय. आर्यन पाटीलचा खेळ, बॅटर आउट, विकेट. मॅच मध्ये पूर्णपणे आपली वर्चस्व, आपली दादागिरी आणि आपल्या गोलंदाजीने अक्षरशः बॅकफुटला ढकलून टाकले ठेटराळी टीमला. कवळाळी या संघाने खूप चांगली गोलंदाजी राहिली, बॅटिंग देखील करत असता 77 धावा उभारल्यात 5 षटकामध्ये. आणि आता बॉलिंग करत असताना 5 गडी बाद, 25 अशी धावसंख्या. बॉल शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये 9 आणि धावा करायच्या आहेत म्हणजे 52. येणाऱ्या बॉलमध्ये 9. नवीन फलंदाज एंटर झाले बॅटिंगसाठी. समर पाटील बॅटिंगसाठी. समर पाटील मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉलमध्ये 52 अशी स्थिती, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला फंबल केले जाईल. थोडंसं फेकी देखील अकराज राहिली, परंतु एक धाव कंप्लीट. टीमची टोटल धावसंख्या 26 धावसंख्या. 8 बॉलमध्ये आता 51 बनवायचे आहेत. 8 चेंडू 51 धावा. बॉल इन ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला अनिकेत पाहायला मिळतात. यावेळेस बॉल लॉफ केलाय, फिल्डर आहेत परंतु जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय रोशन पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. खूप चांगला फटका लगवला जातोय, परंतु या फटक्याला फार उशीर झालाय. तुम्ही या आधीच्या सुरुवातीच्या षटकापासून असे फटके जर मारले असते तर नक्कीच तुम्ही मॅच मध्ये पुनरागमन केलं असतं, परंतु 7 बॉलमध्ये 47 धावा बनवायच्या. शेवटचा बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा लॉफ केलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. रितेश पाटील खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा अखेरच्या बॉलवर आली ती सिंगल. शेवटच्या 4 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 31, 5 गडी बाद, येणारे 6 बॉल शिल्लक आणि धावा करायच्या 46. पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती 6 बॉल आणि 46 ची गरज. जवळजवळ मॅच मध्ये पकड निर्माण केली कवळारी टीमने. सहा चेंडू आणि 46 धावा. नेक्स्ट मॅच जो संघ यामधून जिंकेल त्यांची फाईट बॉल ट्रॅक वरती सिद्धी. पहिलाच बॉलला उडवले आणि बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती स्वागत झाले चौकारानं सिद्धी या गोलंदाजाचं, परंतु 4 धाव्याने फक्त धावेचं अंतर मात्र कमी होईल. विजयापासून कमी धावेने आपला संघ पराभूत होईल एवढंच होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये. चौकार आला पहिल्याच बॉलवरती, म्हणजेच काय 5 बॉलमध्ये आता 42 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच टेटराई टीमला कठीण होत चाललंय आव्हान. त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय जाईल गोलंदाजांना. कवळाई संघाच्या गोलंदाजाने फार खूप चांगली चमकदार कामगिरी केली. यावेळेचा बॉल देखील ऑन साईडला दिशा दिली. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 फिल्डरच्या मधून हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार दुसऱ्या बॉलवरती. 4 बॉल आणि अजून 38 धावा बनवायच्या आहेत. चार बॉल आणि 38 आहे. चला पाटील टीम तुमचा कॅप्टन टॉस साठी या लगेचच. आणि खऱ्या अर्थानं जे केदार बाबा चषक 2025 साठी आम्हाला जे काही पारितोषिक लाभलेत, प्रथम पारितोषिक या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी तुकाराम राघव मडवी यांच्या स्मरणार्थ सौजन्य विशाल तुकाराम मडवी, मोनिश तुकाराम मडवी यांच्या सौजन्याने आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत. आणि या स्पर्धेचा मालिकावीर आपल्याला पाहायला मिळते कैलासवासी सौ शांताबाई यशवंत मडवी यांच्या स्मरणार्थ सौजन्य ज्ञानेश्वर यशवंत मडवी यांच्या सौजन्य आम्हाला पुरस्कृत करण्यात त्यांचा देखील धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी बबुलनाथ नारायण मडवी यांच्या स्मरणार्थ सौजन्य निनाद मडवी यांच्या सौजन्याने पुरस्कृत करण्यात त्यांचा देखील धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक कैलासवासी भरतकृष्ण मडवी यांच्या स्मरणार्थ सौजन्य विनीत भरत मडवी यांच्या सौजन्याने आम्हाला स्पॉन्सर झाले त्यांचा देखील आभार. उत्कृष्ट शीतरक्षक कैलासवासी रसिका वीरेंद्र मडवी यांच्या स्मरणार्थ सौजन्य कौस्तुभ मडवी यांच्या सौजन्याने स्पॉन्सर झाले त्यांचा देखील आभार. षटकाराचा बादशाह सौजन्य यज्ञेश जमनादास मडवी यांच्या सौजन्याने स्पॉन्सर झाले त्यांचा देखील आभार. आणि प्रत्येक मॅचसाठी जे सामनावीरचे ट्रॉफीज आहेत रेवती कैलासवासी रेवतीबाई हरिश्चंद्र मडवी यांच्या स्मरणार्थ ही मान ऑफ द सामनावीरची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेले सौजन्य जय बालाजी एंटरप्राइजेस ज्ञानेश्वर मडवी यांच्या सौजन्याने पुरस्कृत करण्यात आले त्यांचा देखील आभार. आणि या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक सौजन्य अक्षय मडवी यांच्या सौजन्याने पुरस्कृत करण्यात त्यांचा देखील आभार. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने विशेष आभार मी मानेल तर सीताराम मडवी असतील, कृष्णा पाटील असतील,
त्रिंबक भोईर असतील, रोहिदास मडवी असतील, सूर्यकांत मडवी असतील, मनोज वैती, ज्ञानेश्वर मडवी, ज्ञानेश्वर यशवंत मडवी, त्याचबरोबर रमेश मडवी, संतोष मडवी असतील, चंदन रानकर असतील, तर त्याचबरोबर परमिलाताई म्हात्रे, त्याचबरोबर देवेंद्र पाटील आणि विकास पुंडेकर यांचं विशेष सहकार्य राहिलं या स्पर्धेसाठी. आणि ही मॅच मात्र जिंकले, कौळ या टीमने हा सामना जिंकला आहे. आणि या मॅचचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर संतोष